नमस्ते मित्रांनो. काल आपला प्रीचा रिझल्ट लागलेला आहे. आता याच्यामध्ये प्रीमध्ये काही जण फेल झाले असतील, काही जण पास झाले असतील. आता जे पास झालेत, काही काहींनी जनरल बँकिंग केलेली. तर जनरल बँकिंग केल्यानंतर सर मी मेन्स एक्झामचे प्रिपरेशन कसं करू? माझ्याकडं तर फक्त 10 दिवस आहे. त्याच्या अगोदर मी प्रिपरेशन केलेलं नाही आहे, परंतु मी ॲग्रीचं आहे. त्याच्यानंतर अगोदर मी प्रिपरेशन केलं होतं, परंतु आत्ता या 10 दिवसामध्ये असं काय केलं पाहिजे की ज्याच्यामुळे माझं सिलेक्शनचे चान्सेस वाढतील, असे प्रश्न असतील. त्याच्यानंतर जे पास झालेले असतील, सर मी करंट अफेअर्स असेल, त्याच्यानंतर तुमचं नाबार्ड नॉर्म्स असतील, असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनात असतील. परंतु जे फेल झाले असेल त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे काय? जे फेल झालेले असतील त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्यांचा 16ला कृषी सेवक झाला असेल, कृषी सेवक आत्ता 16 तारखेला एक पेपर झालेला आहे, तर कृषी सेवक जो झाला असेल बऱ्यापैकी तुम्हाला चांगला पेपर गेलेला असेल. किंवा ज्यांचा 19ला पेपर आहे कृषी सेवकचा, त्यांनी 19 जे जानेवारीला पेपर होणार आहे तो पेपर अतिशय व्यवस्थित द्यायचा आहे. मला माहिती आहे की ज्यावेळेस आपला एखादा रिझल्ट जातो, कारण त्या स्टेजमधून मी स्वतः पण गेलेलो आहे की फेल्युअर ज्यावेळेस येतं आपल्याला त्यावेळेस काय परिस्थिती येते, आणि ज्यावेळेस आपले अगोदरच 2-3 वर्ष गेलेले असतील त्यावेळेस आत्ता जर समजा रिझल्ट गेलेला असेल तर काय परिस्थिती होते, कशा परिस्थितीतून आपण जात असतो, या सगळ्या गोष्टी मलाही समजू शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला हे शेवटचा चान्स होता असं नाही आहे. कारण आपल्यासमोर 2024-25चं कॅलेंडर आलेलं आहे पा, आणि या कॅलेंडरमध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की प्री एक्झाम आपली 9 नोव्हेंबरला होणार आहे. प्री एक्झाम 9 नोव्हेंबरला होणार आहे, मेन्स एक्झाम 14 डिसेंबरला होणार आहे. आणि फॉर्म भरले जाईल ज्याप्रमाणे यावर्षी फॉर्म भरले गेले, 1 ऑगस्टपासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होईल. म्हणजे तुमच्याकडे जास्तीत जास्त 5 महिन्याचा पिरियड आहे, जास्तीत जास्त 5 महिन्याचा पिरियड आहे. मग सर मी जनरल बँकिंग करू की मी AFO करू? तर एक लक्षात ठेवा, हे वर्षामध्ये अशी गोष्ट झालेली की ज्यावेळेस तुम्ही पाठीमागच्या वर्षीचं जर कॅलेंडर पाहिलं तर त्यामध्ये आपण काय करत होतो, जनरल बँकिंगला जर समजा शिफ्ट झालो आणि शिफ्ट झाल्यानंतर आपण जनरल बँकिंगची पहिली मार्च एप्रिल मे पर्यंत आपण चांगल्यात चांगली तयारी करून जून जुलैपासून जे पेपर असतील ते द्यायला सुरुवात करत होतो. आणि त्याच्यानंतर पेपर दिल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 महिने आपल्याला भेटत होते एक्झाम झाल्यानंतर आपल्याला मेन्स किंवा आपल्या याची AFOची तयारी करण्यासाठी. परंतु यावर्षी असा प्रॉब्लेम झाला आहे की सगळे पेपर एका पाठीमागे एक आहे, त्याच्यामुळं तुम्हाला इथं वेळ भेटणार नाही. जो 3 ते 4 महिने पाठीमागच्या कॅलेंडरमध्ये भेटत होता तो इथं भेटणार नाही. मग सर मी नेमकी केलं काय पाहिजे? तर इथं टार्गेट एकच ठेवावं लागेल तुम्हाला. ते टार्गेट म्हणजे आपल्या AFOला फक्त 4 ते 5 महिने आहेत पा. आता या 4 ते 5 महिन्यामध्ये तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे की माझ्या ज्या चुका झाल्या असतील पाठीमागं प्रीमध्ये असू द्या, तर त्या प्रीमधल्या चुका ज्या झाल्या असतील त्या आपल्याला टाळावं लागतील. आत्तापासून तुम्हाला स्टडी करावं लागेल. याचं कारण असं, वेळ खूप कमी आहे तुमच्याकडे. कारण तुम्ही आत्ता जर घरी गेले 10-15 दिवस घरी राहिले, तुम्ही बिंदास घरी जा, परंतु जास्त दिवस घरी जाऊ नका. 3-4 दिवस एक रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही घरी गेले तरी चालतील, किंवा इथं राहिले रिलॅक्स राहिले तरी पण चालेल. परंतु 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला पाठीमागे यायचं आहे, 4 ते 5 दिवसामध्ये. याचं कारण असं, कारण पेपर खूप लवकर यावर्षी 9 नोव्हेंबरला तुमची प्री आहे. फॉर्म तर ऑगस्टमध्येच भरून घेतले जाणार आहे, त्याच्यामुळे ऑगस्टपर्यंतच आपल्याला वेळ आहे. ऑगस्टपर्यंत जर वेळ म्हटला तर जानेवारी आता गेलेलाच आहे. इथून पुढे फक्त तुमच्याकडे 5 महिने आहेत, आणि या 5 महिन्यात तुम्हाला सगळा ॲग्रिकल्चरचा सिलेबस असू द्या, प्रीचा सिलेबस असू द्या, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेजमेंट करून आपल्याला करायच्या आहेत. तर या गोष्टी करत असताना पा, तुम्हाला ज्या चुका झालेल्या आहेत आत्ता, समजा इंग्लिशमध्ये असू द्या, क्वांटमध्ये असू द्या, रिझनिंगमध्ये असू द्या, ज्या चुका झाल्या असतील त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. आणि कुठलीही गोष्ट लाईटली घेऊ, मी वारंवार का सांगत असतोय, आता आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये एक प्रॉब्लेम असा असतो की आपण येतो जून जुलैला, आपल्या डोक्यातच असते आता जानेवारीमध्ये पेपर संपला की आपण घरी जातो, घरी गेल्यानंतर आपण जून जुलैला पार आपल्या इथं येतो पा. आता जून जुलैला जर आले तर ऑगस्टमध्ये तुमचे फॉर्म भरणार, म्हणजे 1 महिन्यात लगेच फॉर्म भरून घेतले जाणार, आणि त्याच्यानंतर 3 महिन्याने तुमचा पेपर असेल. मला सांगा 3 महिन्यात प्रिपरेशन होऊ शकतं का? AFO पहिल्यासारखी राहिलेली नाही आहे. AFOमध्ये प्रॉपर तयारी करावं लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, क्वेश्चन तुम्हाला कुठल्याही प्रकारचे स्वरूप माहीत नसते, कारण प्रत्येक वर्षी पॅटर्न काय होत चाललेला आहे, चेंज होत चाललेला आहे. त्याच्यामुळं जास्त वेळ घालू नका. फेल झाले, मला मान्य आहे की दुःख खूप असते, कारण आपल्या बरोबर कोणी नसते. ज्यावेळेस रिझल्ट येतो त्यावेळेस सगळे बरोबर असतात, परंतु रिझल्ट गेल्यानंतर आपल्याबरोबर कोणी राहत नाही.
ही कंडिशन मलाही समजू शकते, परंतु आपल्या चुका झालेल्या आहेत, आपण त्या ॲक्सेप्ट करावं लागतात आणि ॲक्सेप्ट करून पुढचं जे काही टार्गेट असेल, टार्गेट तर तुमच्या समोर आहे की आपल्याला काय करायचं आहे. कारण तुम्हाला टाईम पण तुम्हाला वेळ पण दिलेली आहे, कधी तुमचा पेपर होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. याच्यावरून तुम्ही प्लॅनिंग बनवू शकतात. फेल झाले म्हणून असे काय हे पहिलं असे आपली पायरी असेल किंवा दुसरी असेल तिसरी असेल की ज्याच्यामध्ये आपण फेल झालोय, पण याच्यानंतर मला जमणारच नाही किंवा याच्यानंतर मी पासच होणार नाही असं कधीच नाही. आम्हीही 3 ट्राय केल्यानंतर पास झालेलो आहे म्हटल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस अपयश येतं त्यावेळेस आपण तिथं थांबता कामा नये. आपण परत उठायचं आणि परत कामाला लागायचं. काम करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या ज्या चुका झालेल्या असतील त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तर फेल झालेले जे मुलं असतील म्हणजे जे समजा थोड्या मार्कून किती मार्कून पॉईंट 1नी गेला काय 10नी गेला काय ते फेल असतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, ते म्हणजे घरी गेलास तर किंवा कुठेही गेला 3-4 दिवसानंतर परत संभाजीनगरला यायचं आणि किंवा तुम्ही घरी बसून जर अभ्यास करा 3-4 दिवसांनी लगेच स्टार्ट करायचं. कारण तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. वेळ कसा जाईल काहीच कळणार नाही. याचं कारण असं की आपण जर समजा जून-जुलैचं जर टार्गेट जर ठेवलं, जून-जुलैमध्ये आपण जर टार्गेट ठेवून जर अभ्यास जर केला, आपण जर इथं जून-जुलैला आलो तर आपला अभ्यास पूर्णपणे होणार नाही. EFOचा पॅटर्न कोणालाही आजपर्यंत सांगता नाही आला. मायनरवर किती प्रश्न येतील, मेजरवर किती येतील, करंट अफेअर्सवर किती येतील हे आजपर्यंत कोणीही सांगू शकलेलं नाही. त्याच्यामुळं आपल्याला परिपूर्ण तयारी जर करायची असेल तर जानेवारी महिन्यापासूनच आपल्याला तयारी करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण पेपर जवळपास 2 महिने अलीकडे आलेला आहे, 2-1 महिने अलीकड पेपर आलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला वेळ कमी आहे. वेळ कमी असल्यामुळं आपल्याला काय करायची, तयारी करायची. फेल झाल्या मुलांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपल्यासमोर नवीन ऑपॉर्च्युनिटी तयार होत जातील. कारण इलेक्शनचं वर्ष आहे, त्याच्यामुळं जर समजा संधी आल्या तर एकामागे एक संधी तुम्हाला दिसतील. त्याच्यामुळं असं काही नाही की तुम्ही एकदा फेल झाले म्हणजे तुम्ही सगळे संपलेले आहेत. आता पहिली दुसरी महत्त्वाची गोष्ट असंही मनात विचारेल, सर मी दुसरं काहीतरी करतो. दुसरं काय करणार सर, मी बिझनेस पण करतो, मार्केटिंग करतो. पण मला एक सांगा मित्रांनो, तुमचं जर समजा ओपन कॅटेगरी जर असेल तर तुमचं लास्ट एज 30 आहे. तुम्ही बिझनेस स्टार्ट जर करायचा म्हटला तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी भांडवल पाहिजे. बरं तुमच्याकडे भांडवल पण आहे, पण बिझनेस स्टार्ट करताना तुम्ही 35ला पण करू शकता, पण पेपर 35ला देऊ शकतात का, नाही देऊ शकत. नंतर पश्चाताप होण्यापेक्षा अगोदर तुमच्या हातात जी तुमच्याकडे एज लिमिट आहे तिथपर्यंत तरी तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. कारण का ही वेळ परत येणार नाहीये. ही वेळ तुम्ही कधी बिझनेस स्टार्ट करू शकता, कधी मार्केटिंग स्टार्ट करू शकता. जर तुमच्यात क्वालिटी असेल 40व्या वर्षी सुद्धा मार्केटिंग स्टार्ट करू शकता, बिझनेस स्टार्ट करू शकतात. परंतु एक्झाम तुम्ही देऊ शकत नाही. कारण का तुमचं एजची लिमिट संपलेली असेल. त्याच्यामुळे ही जी लिमिट असेल या लिमिटकडे पाहून किंवा आपल्याला जर काहीतरी घडायचं असेल, आणि ॲग्रिकल्चरचे बरेचसे मुलं मलाही माहिती आहे की एक मीडियम परिस्थितीतली घरची परिस्थिती असते. मग आपल्याकडे या गोष्टी थोड्याफार कमी असतात. काही जण असतात की त्यांच्याकडे घरून सगळा सपोर्ट असतो, परंतु मॅक्झिमम जे 80-90% लोक असतात ते सामान्य कुटुंबातले शेतकरी वर्गातले असतात. आपल्याला जॉबशिवाय पर्याय नाही आहे. मग आपल्याला जर जॉब जर पाहिजे असेल तर एक्झाम टार्गेट करा. विनाकारण कुठेही भरकटू नका. कारण मार्केटिंग असेल त्याच्यानं मार्केटिंग मी स्वतः प्रायव्हेट जॉब पण केलेला आहे. मार्केटिंग नाही केलेली पण प्रायव्हेट जॉब केल्यावरून 2 वर्ष केलेला आहे मी. त्याच्यात जी ग्रोथ पाहिली त्या ग्रोथ नंतर आपल्याला समजते की प्रायव्हेटमध्ये आणि आपल्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काय फरक असतो. दुसरी गोष्ट, पगाराची तफावत खूप मोठी असते. हे IT सेक्टर नाही ॲग्रिकल्चर की तुमचं इन्क्रीमेंट लगेच लाखांनी वाढेल किंवा 50,000नी वाढेल. तुमचं इन्क्रीमेंट 500, 1000, 2000नी इन्क्रीमेंट होतो वर्षाला. मला सांगा, जर समजा इथं आपण जर कष्ट घेतलेले चांगलं राहील की 35व्या वर्षाची वाट पाहिलेली चांगलं राहील. आपण बिझनेस कधी करू शकतो, फक्त आपलं एक्झामचं जर वय निघून गेलं तर प्रॉब्लेम होईल. आपलं एक्झामचं वय निघून जाण्याच्या आतपर्यंत आपल्याला स्टडी का चांगला करायचा आहे आणि आपण 100% या वर्षी नाही झालो तर पुढच्या वर्षी 100% होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हार्डवर्क सगळ्यात महत्त्वाचं. ते 2 शब्द लक्षात ठेवा. एक म्हणजे हार्डवर्क तुम्हाला करावं लागेल आणि एक म्हणजे कन्सिस्टन्सी.
कन्सिस्टन्सी तुमची राहिली पाहिजे. कन्सिस्टन्सी असल्याशिवाय तुम्हाला यश भेटू शकत नाही. ही कॉलेजमधली एक्झाम नाही आहे, ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्हाला कन्सिस्टन्सी लागते आणि हार्डवर्क लागतं. काहीही करा, या 5-6 महिन्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंगनुसार अभ्यास करायचा आहे. पा फेल झालं म्हणून आपण काहीतरी वेगळे असं पण नाही, आपण ते करू शकत नाही असं पण नाही आहे. 100% करू शकतो. ॲग्रीच्या पोरांवर मला एवढा भरोसा आहे की इंजिनिअरिंग डॉक्टर जे कोणी असतील त्यांच्यापेक्षा मेहनत करण्याची कॅपॅसिटी हे ॲग्रिकल्चरच्या मुलांमध्ये जास्त असते. त्याच्यामुळं आपण मेहनत करू शकतो, फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. आपण काय करतो, गावाकडे निघून जातो, 2-3 महिने गावाकडे थांबतो, गावाकडचे विचार आपल्या डोक्यात येतात, नंतर आपल्याला मन होत नाही इकडे येण्याचं. बरं आलोच तर उशीर झालेला असतो. अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही. गेलेच गावाकडे बिंदास जा, रिलॅक्स होण्यासाठी बिंदास जा. 4-5 दिवस गेले, 4-5 दिवसानंतर रिलॅक्स होऊन परत इथं यायचं आणि आपल्या मेहनतीला सुरुवात करायची. आणि वारंवार सांगतो मी, कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी जर ठेवली नाही तर आपल्याला यश भेटण्याचे चान्सेस कमी होतात. पा हा होतेत मुलं, परंतु ते नगण्य मुलं असतात, एकदम थोडं प्रमाण असते. पा परंतु हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी यांचं जर समजा तुम्ही मेळ जर घातला तर 100% तुम्हाला यश भेटेल. पा एकदा फेल झालं म्हणून आपण हारलेलो नाही आहे, आपण पुन्हा उभा राहायचं आणि पुन्हा आपल्याला काय करायचं, तयारीला लागायचं. तर फेल जे मुलं असतील त्यांनी एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या समोर कृषी सेवकची एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर पुढचं AFOचं कॅलेंडर आपल्यासमोर आहे. 9 तारखेला आपला पेपर असणार आहे, 14 डिसेंबरला आपली काय मेन्स असणार आहे. त्याच्यामुळे वेळ खूप कमी आहे. या वेळेमध्ये आपल्याला टार्गेट करून अभ्यास करायचा आहे आणि पुढचं टार्गेट ज्यावेळेस समोर असेल त्यावेळेस कुठल्याही गोष्टी आपल्याला हलक्यात घ्यायच्या नाही, कुठलीच गोष्ट लाईटली घ्यायची नाही. आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून जे मोठं जे टार्गेट असतं ते टार्गेट आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर हे फेल झालेल्या मुलांनी लक्षात ठेवायचं. पुढे गेल्यानंतर सर आम्ही पास झालो, मग आमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. 10 दिवसच राहिलेत, 10 दिवस राहिलेत, कारण 28चा दिवस जाणार आहे आणि त्याच्यानंतर 26चा ज्याचं लांब सेंटर असेल 26ला ते इथून निघतील, म्हणजे 25पर्यंत तुम्हाला वेळ आहे. 26पर्यंत वेळ. तर म्हणजे हे 10 दिवसात मी प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मी जास्त काही वेगळं सांगणार नाही, परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जे कोणते बुक्स तुम्ही वापरले असतील, जे कोणताही सोर्स वापरा, मी कोणत्याही बुक्सचं नाव घेणार नाही, पण जे कोणताही बुक्स वापरला असेल त्याला रिपीट करा. जास्तीत जास्त मॅक्झिमम रिपिटेशन करा. कारण प्रॉब्लेम हा आहे, मलाही माहिती आहे की तुम्हाला सगळे क्वेश्चन येत असतात, 60 पैकी 60 क्वेश्चन येत असतात, पण आपले प्रॉब्लेम होतो कुठं, आपलं होतं जास्तीत जास्त कन्फ्युजन. आपलं काय होतं, कन्फ्युजन जास्तीत जास्त होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक उत्तरात आपल्याला वाटतं की हे आन्सर असेल, ए असेल किंवा बी असेल, आपल्याला आन्सर असं वाटत असते. पण हे जर कन्फ्युजन तुम्हाला टाळायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे आपण वाचलेले बुक्स, आपण वाचलेल्या नोट्स सारख्या त्याच रिपीट करायच्या, सारख्या रिपीट करायच्या. मग सर मी कोणत्या सब्जेक्टला विशेष भर देऊ, मेजर की मायनर, हे लक्षात ठेवा. मी कधीही सांगत नाही की मेजरच सब्जेक्ट करा, मायनरच सब्जेक्ट करा. याचं कारण असं, पाठीमागचं जर पेपर पाहिला, मेजर सब्जेक्टवरती जवळपास फक्त आणि फक्त 14-15 क्वेश्चन आपल्याला दिसले आणि राहिलेले क्वेश्चन कशावरती होते, मायनर सब्जेक्ट, करंट अफेअर्स अशा गोष्टीवर होते. त्याच्यामुळं आपण कुठलाही सब्जेक्ट असं म्हणू नाही शकत की याच्यावरतीच प्रश्न जास्त येणार आहे. मेजर मायनर सब्जेक्ट जे कोणते केले असतील तुम्ही, ते केलेले जे सब्जेक्ट असतील त्या सब्जेक्टला जास्तीत जास्त रिव्हिजन करा. कारण रिपिटेशन खूप महत्त्वाचं असते. रिपिटेशन नाही जर झालं तर तुमचं कन्फ्युजन जास्त होणार आहे आणि कन्फ्युजन जास्त झालं तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस कमी झालेले असतील. पास होतो आपण, 1-2 मार्काची लीड भेटून काहीच उपयोग होत नाही, कारण इंटरव्ह्यूमध्ये 19-20 जरी दिले तरी सुद्धा चान्सेस कमी असते. ही काही स्केल 2 नाही आहे. स्केल 2ला 1 मार्क म्हणजे इंटरव्ह्यूचा 2.5 मार्क होतो. म्हणून तिथं इंटरव्ह्यूला खूप महत्त्व आहे आणि इथं पण इंटरव्ह्यूला महत्त्व आहे. परंतु आपल्याला ज्यावेळेस 7 ते 8 किंवा 10च्या आसपास जर लीड असेल तर तुमचे चान्सेस खूप जास्त वाढलेले असतात. म्हणून आपल्याला लीड इथपर्यंत न्यायची. जर 27चं मेरिट लागलं तर तुम्हाला मार्क 37च्या आसपास पाहिजे, तेव्हा तुम्ही कसे असतात, सेफ झोनमध्ये असतात. जर समजा 28, 29, 30, 31, 32 मार्क पडले तर आपले सिलेक्शनचे चान्सेस कमी झालेले असतात. कारण त्या रेंजमध्ये भरपूर मुलं असतात. इंटरव्ह्यूवर डिपेंड राहतो आपण आणि इंटरव्ह्यू कधी एखादा मुलगा अभ्यासात थोडा कमी असेल, बोलण्यात चांगला असेल तर त्याचं सिलेक्शन तिथं होऊन जातं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, लीड आपल्याला कमीत कमी टार्गेट ठेवायचं, 10 मार्काची लीड पाहिजे. कट ऑफ पासून 10 मार्क जास्त पाहिजे. कोणतेही सब्जेक्ट
जे असतील ते सब्जेक्टमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जे वाचलंय त्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट करा यावेळेस. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लाईन टू लाईन प्रश्न वाचून तुमचे पुस्तक वाचून जे पॉईंट्स असतील ते पॉईंट्सच फक्त रिवाईज करत चला. करंट अफेअर्सवरती काय सर, तुम्हाला मी करंट अफेअरचे पेड मुलं जे असतील त्यांना मी करंट अफेअरचे 2 लेक्चर दिलेले आहेत पा. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम पण 5-6 गव्हर्नमेंट स्कीम पण दिलेल्या आहेत. राहिलेल्या जे काय करंट अफेअर्स असेल 1-2 लेक्चर होतील अजून करंट अफेअरचे. त्याच्यानंतर तुमचं गव्हर्नमेंट स्कीमचे 1-2 लेक्चरमध्ये गव्हर्नमेंट स्कीम संपल्या असेल, जे ॲग्रिकल्चर रिलेटेड जे एक्झामच्या रिलेटेड असतील ते आपल्याला व्यवस्थित करायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, करंट अफेअर्स करताना फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चरचेच करंट अफेअर्स करतोय असं नाही. याच्यामध्ये सहकार मंत्रालय बनलेलं आहे पा, सहकार मंत्रालय जे अमित शहांकडे पा, हे जे मंत्रालय असेल याच्याबद्दल काय काय गोष्टी घडल्यात याच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट असेल, कॉर्पोरेशन असेल, एन्व्हायरमेंट असेल, फॉरेस्ट असेल, असे जे आपल्याला सब्जेक्ट आहेत त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. म्हटल्यानंतर या मिनिस्ट्रीचे सुद्धा करंट अफेअर्स आपल्याला माहीत असले पाहिजेत, हे सुद्धा तुम्हाला विचारले जातील. म्हणून करंट अफेअर्स करताना फक्त आणि फक्त मी ॲग्रीचेच केले सर, मी दुसरे काय केले नाही दुसऱ्या मिनिस्ट्रीचे, तर दुसऱ्या मिनिस्ट्री सुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत. आणि गव्हर्नमेंट स्कीममध्ये काय करायचं काय नाही हे मी सांगितलेलं आहे पा. परत एकदा गोष्ट लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट स्कीम जे असेल त्याच्यामध्ये 3 तुमचे काय असतात, 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे कोणत्या, एक गव्हर्नमेंट स्कीम कधी लॉन्च झाली, त्याच्यानंतर तुमचा दुसरे असते मिनिस्ट्री, कारण मिनिस्ट्री वेगळ्या असल्या तर मिनिस्ट्री 100% विचारतील. आणि त्याच्यानंतर फंडिंग, हे कशा प्रकारचे फंडिंग आहे किंवा किती फंडिंग झालेलं आहे, या 3-4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. कारण गव्हर्नमेंट स्कीमवर ज्यावेळेस प्रश्न येतो कन्फ्युजन होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो ते म्हणजे लॉन्चिंग इयर. लॉन्चिंग इयरमध्ये आपलं जास्तीत जास्त कन्फ्युजन होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्कीम करताना त्याचा लॉंग फॉर्म व्यवस्थित लक्षात ठेवा. एस स्टँड्स फॉर, आय स्टँड्स फॉर, एल स्टँड्स फॉर, एम स्टँड्स फॉर, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. म्हणजे तुम्हाला शॉर्ट फॉर्म दिला जाईल आणि त्याच्यापैकी आय स्टँड्स फॉर, आयचा अर्थ काय होतो किंवा आयचा लॉंग फॉर्म काय होतो किंवा या लेटरचा लॉंग फॉर्म काय होतो, असे प्रश्न तुम्हाला दिसतील पा. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी करताना करंट अफेअर जे असतील, करंट अफेअर्स आपल्याला ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड ज्या काही करंट अफेअर्स असतील ते करंट अफेअर्स, त्याच्यानंतर तुम्हाला एन्व्हायरमेंट असेल, त्याच्यानंतर कॉर्पोरेशन जलशक्ती मिनिस्ट्री असेल, त्याच्यानंतर तुमचं फॉरेस्ट्री असेल, हे आपल्याला व्यवस्थित करायचे. फॉरेस्ट रिपोर्ट असेल, ॲग्रिकल्चर सेन्सेस असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या, जास्तीत जास्त व्यवस्थित ठेवायच्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून, मिलेट इयर आत्ताच साजरा केलेला आहे आपण 2023ला. मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की मिलेट्सवरती जास्तीत जास्त मोदी साहेबांनी काय केलं, G20मध्ये भर दिलेला आहे. तर ती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण मिलेट्सवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. मिलेट जे असेल ते मिलेट्सवरती लक्षात एक ठेवायचं की मिलेट्समध्ये जेवढे काही क्रॉप्स येतात ते क्रॉप्समध्ये आपल्याला त्यांचे नावं माहीत पाहिजे, सायंटिफिक नियम आपल्याला माहीत पाहिजे पा, तिथं त्यांचे नावं आपल्याला माहीत पाहिजेत. नावं माहीत असल्यानंतर आपल्याला त्याचं स्पेसिफिकली जर एखादं स्पेशल ऑपरेशन असेल ते आपल्याला माहीत पाहिजे. कारण मिलेट्सवरती जो प्रश्न येईल ते मिलेट्सवरती तुम्हाला हमखास मिलेट्स इयरवरती त्याची थीम, नॅशनल मिलेट इयर कधी काय, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर अजून दुसरं काय महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. लंपी डिसीज असेल, लंपी डिसीजवरती प्रश्न दिसेल, कारण सगळ्यात मोठा गाजलेला मुद्दा होता. ASDS बद्दल हा पॉईंट राहील. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक DMH11 व्हरायटी येऊन गेलेली पा, बायोटेक्नॉलॉजीबद्दल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथं क्रिएट होऊ शकतो. म्हणजे जे असे चर्चेतले मुद्दे जे असतील, चर्चेतले मुद्दे तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जातील. त्याच्यामुळं याच्यावरती जास्तीत जास्त आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे. मिलेट्सवरती तर जास्तीत जास्त पाहून घ्या. ड्रोनबद्दल पाहून घ्या, कारण ड्रोनला काय करते, प्रमोट करते भारत सरकार. त्याच्यामुळं ड्रोनबद्दल आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं. तर या सगळ्या गोष्टी तयारी कशी करायची, काय करायची, मी काय इथं तुम्हाला या गोष्टीने काय पर्टिक्युलर हेच टॉपिक करा असं सांगू शकणार नाही, कारण ॲग्रिकल्चर खूप मोठा सब्जेक्ट आहे. तुम्ही फक्त ज्या गोष्टी केल्यात त्याच गोष्टी रिपीट करा, सारखं सांगतोय. त्याच्यामुळे तुमचं काय होईल, कन्फ्युजन कमी होईल पा. जे पुस्तक वाचले, जे कोणतं पुस्तक वाचलेलं असेल त्याला फक्त रिपीटेशन करा, त्याला फक्त काय करा, रिपीटेशन करा. मायनर मेजर सब्जेक्ट जिथून तुम्ही केलेले असतील त्याला रिपीटेशन. करंट अफेअरच्या गोष्टी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काय अलाइड जे ॲक्टिव्हिटीज असतील, म्हणजे अलाइड जे समजा मिनिस्ट्री असतील त्याच्याबरोबरचे सुद्धा करंट अफेअर्स आपल्याला माहीत पाहिजे. बुक्स जे असतील ते तुम्ही जे रेफर केले तीच बुक पुन्हा रिपीट करायचे. एक्स्ट्रा कुठल्याही गोष्टी आता जर केल्या तर त्या लक्षात राहणं खूप अवघड आहे,
कारण 10 दिवसात तुमची एक तर रिव्हिजन कमी होतील, दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर समजा नवीन नवीन गोष्टी पाहायला लागले तर त्या लक्षात ठेवणं अवघड जाईल. त्याच्यामुळं ज्या नवीन गोष्टी असेल त्या नवीन गोष्टी थोड्याशा साईडला ठेवायच्या, ज्या आपण केल्यात त्याच गोष्टी आपल्याला रिपीट करायच्यात. पहा, गव्हर्नमेंट स्कीम असेल, करंट अफेअर्स असेल, त्याच्याबद्दल मी व्यवस्थित सांगितलंय, त्या गोष्टी आपल्याला लक्षात, चर्चेतले मुद्दे लक्षात ठेवायचे, कारण चर्चेतले मुद्द्यावरती प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त असतील. पहा, लक्षात आलंय? तर अशा प्रकारे AFO मेन्सची तयारी करा. 10 दिवसातले जे तुमच्याकडे दिवस आहेत त्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करा, कारण हे 10 दिवस परत येणार नाहीये. आपल्याला मेहनतीवर विश्वास ठेवायचा, लकवर विश्वास ठेवू नका. हा लक एखाद्याच्या फॅक्टर असतो, एखाद्याच्या मध्ये लक येऊ शकतो, परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये लक नसते. आपल्याला त्याच्यामुळे मेहनत करायची, राहिलेल्या 10 दिवसात व्यवस्थित प्रिपेअर करायचे. आणि जे फेल झाले असतील त्यांच्यावर मी बोललोय, त्यांनी विदाऊट टेन्शन पुन्हा 4-5 दिवसानंतर आपल्याला परत तयारीला लागायचे. आपल्यासमोर डेट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, टार्गेट आपल्यासमोर ठेवलेलं आहे. टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आत्तापासून तयारी करायची आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला तयारी सुरू ठेवायची, कारण छोट्या छोट्या गोष्टी जर सुरुवात केली तर एकदम जी मोठी गोष्ट आहे ती तुम्हाला भेटायला अडचण येत नाही. तुम्ही जर समजा म्हटले मी जून जुलैला येऊन तयारी करतो, तर या गोष्टी आता शक्य होणार नाही, कारण आता तुमचा पेपर 9 नोव्हेंबरला प्री आहे, त्याच्यानंतर मेन्स एक्झाम 14 डिसेंबरला आहे. म्हणजे तुमचा 1 ऑगस्टला सगळा सिलेबस कंप्लीट झालेला पाहिजे, वाचून वगैरे सगळा तोपर्यंत. त्याच्यानंतर फक्त रिव्हिजन झाल्या पाहिजेत. एवढी तयारी तुमची या 5-6 महिन्यात झाली पाहिजे. म्हणून फेल झालेल्या मुलांनी टेन्शन नाही घ्यायचं. या गोष्टी चालू असतात, अप अँड डाऊन्स आपल्या जीवनात चालू असतात. कधी कधी फेल्युअर आलं, त्या फेल्युअरमधून आपण काहीतरी शिकलो पाहिजे. त्याच्यातून शिकल्यानंतर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जी चूक केली ती चूक परत रिपीट झाली नाही पाहिजे. एवढी फक्त जरी गोष्ट कळली तरी सुद्धा आपण पुन्हा सक्सेससाठी आपण तयार झालेलो असतोय. सक्सेस भेटण्यासाठी असं काही मुश्किल नाही आहे, आपण ते टार्गेट कंप्लीट करू शकतो. फक्त पुन्हा तयारीला लागणं महत्त्वाचं आहे. पहा, वेळ न घालवता, कारण वेळ खूप कमी आहे. पहा, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या, प्री एक्झाम कधी असेल नवीन वर्षाची, त्याच्यानंतर मेन्सची तयारी कशी असावी या सगळ्याबद्दल. तर सगळ्यांना जेवढे जेवढे पास झाले असतील आणि त्याच्यानंतर जे नसेल झाली तरी सुद्धा त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट. व्यवस्थित प्रिपरेशन करा, व्यवस्थित शांततेत पेपर द्यायचा आहे. पहा, आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची राहिली, तुम्ही मॉक जे असेल आपल्या टेस्ट, मॉक टेस्ट असतील ते कोणतेही द्या, कोणत्याही क्लासचे असू द्या. मी त्याला म्हणणार नाही की ह्याच क्लासची द्या, कोणत्याही क्लासची द्या. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मॉक देताना आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. प्रश्न व्यवस्थित वाचून ऑप्शन व्यवस्थित वाचायचे, त्याच्यानंतरच उत्तर टिक करायचं. याचं कारण असं, आपला जो ॲक्च्युअल पेपर असतो त्याच्यामध्ये झालेलं काय असते, वरती एक गोष्ट असते, खाली एक गोष्ट असते, मधल्या लाईनला प्रश्न विचारला जातो. आपण खालची लाईन वाचते आणि त्याच्यात खाली ऑप्शन असतो आणि त्याला आपण टिक करून पुढे गेलेलो असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण परफेक्ट उत्तर लिहिलंय, पण तसं होत नाही. त्याच्यामुळे मॉक देताना आत्ताच सवय लावा की आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, पूर्ण वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर मला ऑप्शन वाचून व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. पहा, कारण ह्या छोट्या गोष्टीत आपण ह्या छोट्या गोष्टीमुळे सिलेक्शन गेलेले आहेत मुलांचे. म्हणून लक्षात ठेवा की मॉक देताना ही सवय लावा. रीडिंग फास्ट वाढवा, कारण स्पीड जेवढं वाढेल तेवढ्या तुमच्या तुमचे जे काय मॉक असेल 60 क्वेश्चनला रीडिंग जास्तीत जास्त बसतील. आणि अतिशय शांत डोक्याने पेपर द्या. ज्यावेळेस तुम्ही मॉक देत असाल, व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, नोटिफिकेशन डायरेक्ट बंद असले पाहिजेत. याचं कारण तुमचे नोटिफिकेशन येते मध्ये तुम्ही डिस्टर्ब होतात. या छोट्या गोष्टीत परंतु सिलेक्शनला या मदत करतील. मॉक देताना एवढी काळजी घ्या, तुम्ही कोणतीही मॉक द्या, परंतु मॉक देताना प्रश्न व्यवस्थित वाचल, मी ऑप्शन व्यवस्थित वाचल आणि विचार करूनच उत्तर लिहिल. घाई गडबडीत तिथं टिक करून पुढे जाणार नाही, कारण ह्या गोष्टी खूप मॅटर करून जातील. पहा, दुसरी महत्त्वाची गोष्ट, मॉक झाल्यानंतर मी ॲनालिसिस करेन. पहा, मॉक झाल्यानंतर मी ॲनालिसिस करेन आणि पूर्ण ॲनालिसिस झाल्यानंतर मी मॉकचं पुन्हा एकदा मॉकमध्ये पाहिलं की मी चुकलोय कुठं. तर या सगळ्या गोष्टी पहा, जे जे मेन्सला असतील त्यांना ऑल दी बेस्ट आणि जे फेल झाले असतील त्यांना पुढच्या एक्झामसाठी सगळ्यांना ऑल दी बेस्ट. व्यवस्थित तयारी करा. धन्यवाद. थँक्यू.